राजनीति के आंगन से जुर्म की दुनिया तक, ग्रामीण इलाकों से शहर की गलियों तक, प्रदेश की हर छोटी बड़ी खबर से करेंगे आपको रूबरू। आज घडीला नांदेड जिल्ह्यामध्ये मागच्या काही दिवसांपासून आपण जे बघितलं की नांदेड आणि महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांमध्ये पण झपाट्याने जे कोरोनाचे रुग्ण वाढले, परंतु नांदेडची जर आता प्रेझेंट कंडिशन जर बघितली तर केसेस कमी होत आहे। मागच्या एक हप्त्यापासून जवळपास 3 अंकीमध्ये आकडे आपले, पण हे सांगत असताना अद्यापही पेशंट जे हॉस्पिटलमध्ये येत आहेत ते लेट येत आहेत। तर माझी एकच विनंती आहे की आपले सगळे प्रायव्हेट हॉस्पिटल, गव्हर्नमेंट हॉस्पिटल, सिव्हिल, जीएमसी सगळे आमचे सुसज्ज आहे, बायपॅप मशीन, व्हेंटिलेटर सगळं उपरोक्त आहे। फक्त माझी एकच विनंती नांदेडकरांना की आपल्याला थोडंसंही काही सिम्पटम्स वाटले तर घरी अंगावर कोरोना काढू नका, तात्काळ आमच्या CCC किंवा कोविड हॉस्पिटलला ॲडमिट व्हा। आम्ही आपल्याला गॅरंटी देतो की इकडे एक चांगल्या रीतीचं ट्रीटमेंट करून आपण सुखरूप आपल्या घरी परताल, ही आमची गॅरंटी आहे आणि आम्हाला विश्वाससुद्धा आहे आमच्या, कारण आत्तापर्यंत जवळपास आपण 60,000 पेशंट चांगले करून घरी पाठवलेले आहे। त्यामुळे एकच विनंती आहे की आमची डॉक्टर जे आमची चर्चा होते, रोज मीटिंग होते, त्याच्यामध्ये एकच ठरते की जो पेशंट येत आहे तो लेट येत आहेत, त्यामुळे मृत्यू पेशंटची होते। त्यामुळे जे सीनियर सिटीजन आहे, जे वयस्कर लोक आहेत, त्यांना कसलाही थोडासाही जर सिम्पटम वाटलं तर लगेच त्यांनी टेस्टिंग करून आमच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं, त्याच्यामध्ये बरं व्हायची शक्यता 99% आहे। नाही, ऑक्सिजनची आता नांदेडमध्ये काही बिलकुलही टेन्शनची गरज नाही आहे, कारण आपल्याकडे जे टँक्स आहे, आपल्या मागे जे टँक आपण बघितले अशा जवळपास 113 मेट्रिक टनची कॅपॅसिटी आपल्याकडे प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट मिळून दोन्ही मिळून आहे। आणि जर हे ऑक्सिजन जर बाहेरून येण्यामध्ये काही अडचण झाली तर आपण जे बघत आहे इथे आपण 17+3 मोठे आणि 17 छोटे ऑक्सिजन जनरेशन प्लांट आपण लावण्याचं काम सुरू केलेलं आहे। त्याच्यातले 2 कार्यान्वितसुद्धा झालेले आहेत, देगलूर आणि किनवटमधले फंक्शनसुद्धा झालेले आहे आणि सिव्हिलचं काम चालू आहे आणि बाकी ठिकाणचं रॉ मटेरियल येत आहे। पुढच्या 20 ते 25 दिवसामध्ये पूर्ण काम आपण पूर्ण करण्याची आपल्याला आम्ही त्याच्या मागे लागलेलो आहे। नाही, हे बघा, आता मराठवाड्यामध्ये आपण काम करत असताना 11 जिल्हा आपल्याला मदत करावं लागते, कारण आपल्याकडे स्टोरेज कॅपॅसिटी असल्यामुळे आपण ते स्टोर करून ठेवतो आणि आपल्याकडे जे सेविंग असते त्याच्यामधून आपण तिथच्या पेशंट ऑक्सिजनच्या अभावामुळे दगावणार नाही याची काळजी आपल्याला विभागीय स्तरावर आपण घेत असतो। त्यामुळे आपल्याकडे जर एक्सेस असेल तर आपण बाकीच्या जिल्ह्याला, जसं हिंगोली, बीड आणि परभणी आहे, त्यांना आपण मदत करत असतो।